नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. एका झटक्यामध्ये 30,000 लोकांचा जॉब त्यांच्या हातातून निघून गेला आहे. एक दिवस त्यांना अचानक मेल येतो आणि त्यांना सांगितलं जातं, की 31 मार्च हा तुमच्या नोकरीचा शेवटचा दिवस आहे. त्याच्यानंतर तुम्ही कोणतंही उत्तर न देता पुढच्या दिवसापासून नोकरीवरती यायचं नाही. तुमचं जे जे काही राहिलं असेल पगार, तुमची ग्रॅज्युइटी, तुमचा पी-एफ जे काय असेल तुमचं ते आमच्याकडे असेल. ते तुम्हाला सगळं काही दिलं जाईल. पण याच्यापुढे तुम्ही नोकरीवर यायचं नाही, असा मेल त्या 30,000 लोकांना कंपनीकडून आला. त्या कंपनीचं नाव आहे Oracle. जगातली सगळ्यात मोठी नामविख्यात असणारी कंपनी Oracle, जी तुमचं सॉफ्टवेअर कंपनी आहे, डेटा सेंटर आहे, तुमचं जावा असेल, तुमच्या अजून बाकी अनेक गोष्टी जी कंपनी हँडल करते, ती कंपनी म्हणजे असं नाही की ती तोट्यामध्ये होती म्हणून 30,000 जणांना काढलं नाही. उलट ती कंपनी नफ्यामध्ये आहे. आणि ही घटना घडल्यानंतर उलट त्या कंपनीचा शेअर 4 ते 5% वर चढलेला आहे. याचा अर्थ असाही नाही की त्या कंपनीमध्ये काही लॉस होता आणि त्याच्यामुळे त्यांनी या एम्प्लॉईजना काढला. त्याचं कारण एक सरळ आहे, साधं आहे. मी तुम्हाला हा विषय का सांगतोय, या सगळ्या गोष्टी जरा पुढे ऐका व्यवस्थित. त्याचं कारण असं आहे की त्यांचं जे काही डेटा सेंटर आणि या सगळ्या गोष्टी त्यांना ज्या काही डेव्हलप करायच्या होत्या, त्या एआयच्या सहाय्याने त्यांना अत्यंत सुलभ होऊ लागल्या. दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं उभं करण्यासाठी जो काही पैसा लागणार होता, तो या 30,000 जणांच्या सॅलरीतून त्यांनी पुन्हा मिळवून घेतला. त्यामुळे 30,000 जणांना त्यांनी नारळ दिला. बरं, हे असं एक Oracle नावाच्या एकाच कंपनीत झालं आहे का? नाही. भारतातल्या देखील दिग्गज कंपन्यांमध्ये लोकांना कमी करण्याची प्रक्रिया फार वेगानं जोर घेते. मग त्याच्यामध्ये रिलायन्स असेल, टाटा असेल, अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांच्यामध्ये पण थोड्याफार प्रमाणामध्ये लोकांना काढलं जातं आणि घरचा नारळ दिला जातो. याचा अर्थ तुम्ही जी नोकरी करताय, याचा अर्थ तुम्ही जे काम करताय प्रायव्हेट सेक्टरमध्ये, खास करून मी काय म्हणतोय, खास करून प्रायव्हेट सेक्टरमध्ये. कारण त्या प्रायव्हेट सेक्टर हा कोण्यातरी एका मालकाच्या हिशोबाने चालत असतो. इथं गव्हर्नमेंटला कसं असतं, तुम्ही जर एखादं डिपार्टमेंट बंद करायला गेलात तर आपसूक तिथं आंदोलनं केली जातात, तिथं विरोध केला जातो, तिथं विरोधी पक्ष आला, तुमचं राजकारण आणि या सगळ्या गोष्टी असल्यामुळं गव्हर्नमेंट क्षेत्रामधले जॉब आहेत ते कुठे ना कुठेतरी सुरक्षित आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. पण प्रायव्हेट सेक्टरचं तसं नाही आहे. तुम्ही ज्या प्रकारच्या नोकऱ्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये करताय, उद्या कोणती कंपनी कोणत्या वेळेला तुम्हाला कधी मेल पाठवेल आणि कधी तुम्हाला घरी बसायला लावेल सांगू शकत नाही. एआय आलंय. अनेक जण म्हणतात की एआयने असं काही बिघडणार नाही. निश्चित बिघडेल, निश्चित बिघडेल. 100% मी म्हणतो सगळेच घरी बसतील असं नाही, पण 20 ते 25% लोकांच्या नोकऱ्यांवरती एआय गदा आणेल एवढं लक्षात ठेवा. एआय तुम्ही वापरा, एकदा बघा. साधं ChatGPT कोणतीही गोष्ट त्याला सांगा, ते लगेच समोरून सांगतंय. की अशी क्रांती आपण कधी विचार तरी केला होता का? नाही केला, पण ते आपल्याला पाहायला मिळतंय. अजून 10 वर्षांनी, अजून 15 वर्षांनी, 20 वर्षांनी पूर्णपणे टेक्नॉलॉजीचा अर्थ बदललेला असेल आणि त्यावेळेला रोबोट आणि या सगळ्या गोष्टी मानवाची जागा घेतील. कारण कंपन्यांना या सगळ्या गोष्टी सुलभ का होणार आहेत? कारण त्यांना माणसाची मनमानी कंपनीला सहन करावी लागते. आज मला सुट्टी पाहिजे, आज मला एवढाच पगार पाहिजे, मी आता एवढंच काम करेन, 5 वाजलेत, मी आता घरी जातो, मी आता पुढचं काम. या सगळ्या गोष्टी कंपन्या कुठेतरी बाजूला करतील आणि त्या ठिकाणी रोबोट बसवले जातील. ते 24 तास काम करतील आणि कंपनीचा नफा दुप्पट करतील. त्याच्यामुळं रोबोट आणि त्याच्यावरती चाललेलं संशोधन आणि त्या सगळ्या गोष्टी एआयच्या मार्फत या कंपन्यांमध्ये आल्यानंतर माणसांचे जॉब हे धोक्यात येतील एवढं लक्षात ठेवा. आज तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांमध्ये प्रत्येक गोष्टीची मशिनरी आली, प्रत्येक गोष्टीची. काय फक्त एक माणूस जरी मॅनेज करायला असला तरी तो 10 मशीन मॅनेज करू शकतो. अशा पद्धतीचं तंत्रज्ञान आल्यानंतर उद्या त्या एका माणसाचीही गरज लागणार नाही. हे तंत्रज्ञान ज्या प्रकारे आपण पुढे घेऊन चाललो, टेक्नॉलॉजी ज्या प्रकारे मला असं वाटतं उदयाला येते, त्या वेळेला माणसाची नोकरी किंवा माणसाचा जॉब, त्याचा उदरनिर्वाह कुठेतरी कमी होईल. नाही, असं नाही की एका बाजूला जॉब तयार होणार नाहीत, निश्चित होतील, पण त्याचं प्रमाण फार कमी असेल. मग अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की मग येणाऱ्या काळामध्ये आम्ही काय करावं? कुठली फील्ड निवडावी? आम्ही कुठे जावं? आम्ही काय केलं पाहिजे? या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुम्ही आत्ताच करा. 10वी परीक्षा झाली आहे, तुम्ही 12वीला जाताय, कोणते क्षेत्र घ्यायचं, आर्ट्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं, सायन्स घ्यायचं, या सगळ्या गोष्टीचा व्यवस्थित अभ्यास करा. तुमचे आई-वडील असतील, तुमच्या आजूबाजूला कोणी जर तज्ज्ञ असेल, त्याची भेट घ्या, की नक्की येणाऱ्या 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर, 20 वर्षानंतर, पुढच्या 50 वर्षानंतर कोणत्या क्षेत्रामध्ये क्रांती होणार आहे, कोणतं क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये उदयाला येणार आहे, या सगळ्या गोष्टीची माहिती घेतल्याशिवाय हा बाजूचा जातोय म्हणून मी सायन्सला जातो, त्याने की माझ्या मावशीच्या पोराने केले म्हणून मी कॉमर्स करतो, माझ्या आत्याच्या पोराने केले म्हणून मी नाही, असं काहीही करू नका. आणि तुमच्या स्किलला सगळ्यात जास्त महत्त्व द्या. आत्ताच्या घडीला
तुमचं जे काही स्किल आहे ना, मग ते कोणत्याही दर्जाचं असो, कोणत्याही, ते स्किल सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि जगात त्याला सगळ्यात जास्त किंमत आहे, एवढं लक्षात असू द्या. इथून पुढे तुम्ही किती टक्के मिळवलेत, कोणी कुत्रं विचारत नाही तुमच्या टक्क्यांना. तुमची डिग्री असली बस झाली. कोणी बघत नाही कंपन्यांमध्ये. एक्सपिरियन्स पाहिला जातो, तुमचं स्किल पाहिलं जातं, तुम्हाला काय येतं आहे, तुम्ही काय कंपनीला देऊ शकता, तुम्ही काय क्रांती घडवू शकता, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि तेच हवं आहे. त्याचा अभ्यास करा, तेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठे ना कुठेतरी बाजूला हो. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, इथं प्रत्येक क्षेत्र हे जीवनच पूर्णपणे रिस्कमध्ये आहे. कोणत्याही क्षेत्रात जा तुम्ही, रिस्क आहेच. नोकरी करताय, रिस्क आहे. बिझनेस करताय, धंदा बुडण्याची रिस्क आहे. कोणतंही क्षेत्र घ्या. आज मी यूट्यूब चॅनलमध्ये काम करतोय, उद्या यूट्यूब चॅनल डिलीट झालं, संपला, रिस्क आहे. नाही करू शकत आपण काही. ही पण आमची नोकरीच आहे. नाही, आपण काहीच करू शकत नाही. तिथं काहीच केलं जाणार नाही. आपण दुसऱ्यावरती अवलंबून आहे. आपण जरी, अनेक जण म्हणतात बिझनेस करा, आम्ही दुधाचा बिझनेस, अरे पण दूध ज्या कंपनीत आहे, उद्या ती कंपनीच नाही तिथे. रिस्कच आहे ना शेवटी. प्रत्येक गोष्टीमध्ये रिस्क आहे. याचा अर्थ असा नाही की ती गोष्ट आपल्याला करायची नाही. पण त्या रिस्कचं मूल्यमापन करता आलं पाहिजे. कुठपर्यंत आपण काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला व्यवस्थित करता आला पाहिजे आणि प्रत्येक क्षेत्राचा अभ्यास आपल्याजवळ असला पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यांना आपण तो सांगितला पाहिजे. आज त्या 30,000 जणांच्या कुटुंबावरती ज्या प्रकारची शोककळा पसरली एक प्रकारची, कारण नोकरी जाणं आणि त्या एका व्यक्तीवरती संपूर्ण कुटुंब अवलंबून असतं आणि त्याच्यामुळे नोकरी जाणं किती मोठी गोष्ट आहे ही त्या माणसाला माहिती असेल, त्याला कळत असेल की आपल्यावरती आज नक्की काय वेळ आली. की अशी जर वेळ आपल्यावर कोणावरती येऊ द्यायची नसेल, तर कुठे ना कुठेतरी आपण रिस्क मॅनेजमेंट, येणाऱ्या भविष्यामधले धोके, येणाऱ्या भविष्यामध्ये नक्की काय क्रांती घडणार आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास मुलांनो करा. उगाच नाहक नुसतं कॉलेजला जायचं, बंक मारायच्या, कुठेतरी बाहेर फिरत बसायचं, नको तसल्या गोष्टी करत बसायचं. सध्याच्या घडीला ते मजेशीर वाटेल, पण पुढच्या 5-10 वर्षानंतर तुम्ही जेव्हा नोकरीला लागाल, तेव्हा तुम्हाला तुमच्या चुका या पश्चाताप देतील, एवढं फक्त लक्षात ठेवा.